महाराष्ट्रात पैशाच्या जीवावर विरोधक निवडणुका जिंकत आहेत. आमदार रोहित पाटील यांचा घणाघाती आरोप. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार दादासो कोळेकर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येथील हनुमान मंदिरामध्ये आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की देशात राज्यात लोकशाही टिकते की नाही अशी परिस्थिती निर्माण असून विरोधक पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकत असल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी केला आहे. यावेळी हायूम सावनूरकर, दत्ताजी पाटील तसेच जिल्हा परिषद कुची गटाचे उमेदवार दादासो कोळेकर, पंचायत समिती गणाचे उमेदवार तसेच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. अनेक महत्वाचे निर्णय असतात, पण ते निर्णय कुठेतरी मागे पडतात की काय असं वाटत असताना एखादा प्रमुख माणूस, कुटुंब प्रमुख जाणं, या मागच्या वेदना संवेदना काय आहेत याची जाणीव मला निश्चितपणाने आहे. गेले 3 दिवस रोज पहाटे 5ला इथून बारामतीला जायचं आणि पुन्हा दुपारनंतर इकडे परत यायचं आणि परत भेटीगाठी करायच्या. हे सगळं करत असताना कंटाळ दाटून यायचा की वडिलांनंतर, वडिलांचे क्षेत्र हरवल्यानंतर वडिलांपेक्षा तसोबरी कमी नाही असा माणूस हरवल्याचं दुःख माझ्यासारख्याच्या मनात त्या ठिकाणी होतं. पण पक्षानेच आदेश दिला की आपण दिलेल्या उमेदवारांचा प्रचार जोमाने चालू करूया. उद्या भविष्यामध्ये काय निर्णय होतील याकडे लक्ष न देता राष्ट्रवादी परिवार म्हणून आपण आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी आपल्या शिरावरती घेतलं पाहिजे असे पक्षाचेच आदेश आले आणि कामाला लागण्याचे आदेश संबंध कार्यकर्त्यांना या दोन्ही मतदारसंघातले आम्ही दिले. एखाद्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व जर आमदार करत असेल तर सगळीच ताकद आमदाराच्या हातात न राहता कार्यकर्त्यांच्या हातात सुद्धा दिली गेली पाहिजे. या भावनेतून यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार मांडला आणि महाराष्ट्रामध्ये आज ज्यावेळेस आपण जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जातोय, चांगली माणसं आपल्या समोर आम्ही उभी केलेली आहेत. मग त्याच्याकडे पैसे किती आहेत या सगळ्या गोष्टींचा निकष न लावता आम्ही सर्वांनी उमेदवारी देताना लावला. मला आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लागल्यापासून आणि उमेदवारी निवडी चालू झाल्यापासून कधी 5 तारखेला असं मला झालं. खरं तर निवडणूक आयोग विरोधी पक्षाचं काहीच ऐकत नाही असं वाटायला लागलं होतं. आता त्याच्यावर विश्वास बसलाय. 5 तारखेला मतदान संपते असं विरोधी पक्षातला आमदार म्हणून मला वाटायला चालू झालं. तोपर्यंत निवडणूक आयोगाने 7 तारीख गेली. परिस्थिती इतकी बिकट आहे की देशामध्ये, राज्यामध्ये लोकशाही टिकते की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रातले मतदार, महाराष्ट्रातला सर्वसामान्य वर्ग पैशाच्या जीवावरती आपण विकत घेऊ शकतो असं वाटणारा काळ तयार चालू झालाय. कुठलीही निवडणूक आली तर भरमसाठ पैसे वाटायचे आणि ती निवडणूक जिंकायचं असं सूत्रच कदाचित महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे.
पुन्हा सत्ता या चक्रव्यूहात आज महाराष्ट्र अडकलेला आहे आणि यातून आपण एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सर्वसामान्यांच्याच असल्या पाहिजेत ही भूमिका ठेवून आम्ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं. हयमबाई तुम्हाला पटणार नाही, तासगाव नगरपालिकेची निवडणूक